नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जाते. या योजनेची सुरुवात 2007-8 साली तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली. पुढे 2017 पासून या योजनेचं नाव बदलून रेम्युनेटिव्ह अप्रोचेस फॉर ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर अर्थात RKVY म्हणजेच राफ्तार असं म्हणून या योजनेला राबवण्यात येऊ लागलं. पण आता याच योजनेच्या अंतर्गत 3 अभियान राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय आणि यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आलाय. मग या 3 योजना नेमक्या आहेत कोणत्या? या योजनांचं एकत्रीकरण का करण्यात येतंय? केंद्र सरकारचा यामागे काय दावा आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शो मधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारने 3 योजनांचं एकत्रीकरण करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये कृषी उन्नती योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि राष्ट्रीय मध व मधमाशी अभियानाचा समावेश आहे. सुरुवातीला या 3 योजना नेमक्या आहेत काय, या नेमकं काय स्वरूपाचं काम या अंतर्गत केलं जातं ते समजून घेऊया. तर कृषी उन्नती योजना ही अम्ब्रेला स्कीम म्हणून 2016-17 पासून राबवली जाते. ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. 28 फेब्रुवारी 2016 रोजी उत्तर प्रदेशच्या बरेलीत एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा केली होती. तुम्हाला आठवतच असेल. त्यासाठी विविध योजना राबवण्याचं सुद्धा ठरवलं होतं. त्यातूनच कृषी उत्पादन, उत्पादकता, मातीचं आरोग्य, शाश्वत शेती आणि शेतकरी उत्पन्न यावर भर देण्यासाठी कृषी उन्नती योजनेचा जन्म झाला. त्यातूनच नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, नॅशनल मिशन ऑन ऑइल सीड्स अँड ऑइल पाम, त्यासोबतच नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, सब मिशन ऑन ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन, सब मिशन ऑन सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल आणि इंटिग्रेटेड स्कीम ऑन ॲग्रिकल्चर कोऑपरेशन या योजना ज्या कृषी उन्नतीच्या अंतर्गत उदयास आल्या आणि त्यातूनच त्या राबवल्या सुद्धा जाऊ लागल्या. वास्तविक 2022 उलटून आता 4 वर्ष झाली आहेत, पण अजूनही शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्यात सरकारला यश आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आता तर दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनीच शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर चुप्पी साधली आहे. शिवराज सिंग चौहान हे कृषी मंत्री झाले त्यावेळी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 6 सूत्री ते सांगत फिरत होते. पण अलीकडच्या काळात त्यांनीही त्याचा पिच्छा सोडून दिलाय असंच दिसतंय. पण नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न मागच्या 10 वर्षात दुप्पट झाल्याचं सांगतायत. पण वस्तुस्थिती मात्र तपासून पाहिली तर ऐन अवकेच्या हंगामात भात वगळता यंदा प्रमुख खरीप शेतमालाचे दर हे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमीच राहिलेत. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही 9 ते 30% कमी दरानं शेतमाल विकावा लागलाय आणि कमी अधिक फरकानं ही स्थिती मागच्या 3 वर्षांपासून कायम आहे. पण असो, थोडंसं विषयांतर होतंय. आता मुद्द्यावर येऊ. आता दुसरी योजना आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान. हे केंद्र सरकारचं अभियान आहे. 2018-19 पासून त्यावर स्वतंत्र अभियान म्हणून अधिक भर देण्यात येतोय. शाश्वत, रसायनमुक्त आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी ही मिशन म्हणजेच अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आता तिसरी योजना आहे राष्ट्रीय मध आणि मधमाशी अभियान. याची सुरुवात केंद्र सरकारनं कृषी आणि सहकारी मंत्रालयाच्या अंतर्गत केली. पुढे 2010-11 पासून मधमाशी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी औपचारिक स्वरूप त्याला देण्यात आलं. अर्थात यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्टच आहे. तर या तिन्ही योजना आता एकत्र करून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत राबवण्याची शिफारस नीती आयोगानं कृषी मंत्रालयाला केली आहे. आणि त्याचं कारण काय, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, योजना राबवताना सुधारणा घडून आणता येतील आणि शाश्वत नैसर्गिक उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करता येईल अशी नीती आयोगाची शिफारस यामागचं कारण आहे. त्यासोबतच अंमलबजावणीबद्दलही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पाहिलं तर कृषी उन्नती योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. तर त्यामध्ये राज्य सरकारांचा वाटाही म्हणजे हिस्साही निश्चित करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय मध आणि मधमाशी अभियान पूर्णतः केंद्रकृत म्हणजेच केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी 100% निधी केंद्र सरकार देतं. परंतु आता या योजनांचं एकत्रीकरण करण्यासाठी कृषी मंत्रालयानं वित्त मंत्रालयाला प्रस्ताव सादर केलाय. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या एकत्रित योजनांवर पुढील 5 वर्षासाठी 1.75 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारांच्या पातळीवर कृषी सुधारणा अधिक प्रभावीपणे राबवता येतील असा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा यामागे दावा आहे. या योजनांसाठी निधीचं वाटप करताना ठराविक निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. तसंच
राज्य सरकारांनी केलेल्या सुधारणा आणि मूल्यांकन करून सर्वाधिक महत्त्व दिलं जाण्याची शक्यता सुद्धा आहे. नीती आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार प्रस्ताव तयार करण्यात आलाय. पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत टप्प्याटप्प्यानं हा प्रस्ताव देशभरात राबवला जाणार आहे. एप्रिल 2026 ते मार्च 2031 दरम्यान निधी वाटपाची रचना केंद्र आणि राज्यात 60-40 अशी निश्चित करण्यात आली आहे. तर ईशान्य आणि हिमालयन राज्यांसाठी 90-10 या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार निधी वाटप करणार आहे. या प्रस्तावानुसार राज्यांना 5 प्रमुख निकषांच्या आधारे निधी दिला जाईल. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सुमारे 30% निधी राज्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणा, घेतलेला पुढाकार आणि गाठलेला टप्पा यावर आधारित असणार आहेत. वास्तविक अशा प्रकारचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये यापूर्वी या योजनांचा नव्हता. आता राज्य सरकारांच्या मूल्यांकनानुसार निधीचं वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळं केंद्र सरकार केवळ एकत्रीकरण करून थांबतंय या योजनांचं असं नव्हे, तर निधीमधील हिश्श्याचा बोजाही राज्य सरकारवरच टाकणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे योजनांच्या एकत्रीकरणाच्या आडून केंद्र सरकार आपली जबाबदारीचे हात झटकतंय का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.